पूर्ण लग्नाची शॉपिंग, ते पण एका दिवसात, खरंच शक्य आहे का? तरी पण आम्ही ठरवले आणि निघालो शॉपिंगला. हॅलो, मी सुरेखा अँड वेलकम टू माय 365 व्लॉग चॅलेंज. आज मी ऑफिसला सुट्टी घेऊन मस्त आरामात उठली. सॉरी उठली नाही तर मला उठवलं या डॉलीने. कारण मॅडमला सकाळ सकाळ बॉल खेळायचा होता म्हणून अंथरुणातच बॉल आणून दिला. मग डॉलीला छान अंघोळ घातली, खायला दिले. मी पण फ्रेश होऊन निघाले बाहेर. कारण आज मी चालले होते दादरला आणि माझ्यासोबत होती प्रियाताई, म्हणजेच माझी सून टू बी नणंद. लग्नाला फक्त 1.5 महिने राहिलेत आणि अजून काहीच शॉपिंग केली नाही आहे. म्हणून मी ठरवलं होतं काही करून पूर्ण फंक्शनचे कपडे आज घ्यायचे. स्टार्ट केलं आम्ही विधीच्या साडीपासून. यावेळी मी विधीची साडीची चॉईस चेंज केली आणि फायनली मला हवा तसा लाल कलर मिळाला. आणि मग आम्ही निघालो संगीतचा घागरा बघायला. बाप रे, एवढे शॉप फिरलो ना, 10-15 हजार शिवाय ना कोणी घागरा देतच नव्हता. शेवटी वैतागून आम्ही थोडी पेटपूजा केली आणि परत लागलो शॉपिंगला. फायनली एका शॉपमध्ये ना मला सेम माझ्या मनात असलेला ना घागरा मिळाला आणि तोही माझ्या बजेटमध्ये. एवढं बरं वाटलं ना, कारण घागऱ्याला घंटा 10-15 हजार मी ना टाकणारच नव्हते. रिसेप्शनची साडी आणि हळदीचे ड्रेस तर मी आधीच घेतले होते. आता फक्त मॅचिंग चपला, परकर अशा चिरमिरी गोष्टी राहिल्या होत्या. त्या पण आम्ही आजच संपवल्या आणि नकळत पोचलो फूड माफियाकडे. किती खातेस? सगळ्यांना काय काय खाल्लं तू? नुसतं खायचं आणि हे पण. इथून रिटर्न आता कसं जाणार? कारण ह्याची टेस्टच इतकी भारी असते ना की तुम्ही इथे आलात ना की इथे न खाता कधी जाणारच नाही. परत एकदा पेटपूजा करून मग आम्ही फायनली निघालो घरी जायला. काउंटर काय झालंय, बाप रे. हिवाला ट्युशनला जायचे नव्हते म्हणून खूप रडत होती, पण मला मात्र मजा येत होती हे सगळं बघून. मग 16 कसं असतं? नाही 16 ना, मग 16 करायचं. कुठे 16 बरं? इथे कुठे 16 आहे का इथे 16? लहान मुलांच्या खोड्या काढायला ना मला जाम मजा येते. रात्री मग सगळे ब्लाऊज रेडी करण्यासाठी आम्ही निघालो टेलरकडे, पण ते काम मात्र झालंच नाही. मग फायनली सगळ्यांना बाय करून घरासाठी भाजी घेऊन मी गेले घरी. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.